खुलताबाद तालुक्यातील बोडखा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील रिक्त शिक्षकपदे तातडीने भरावीत अशी मागणी करूनही शिक्षक दिले नसल्याने ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले आहे। ग्रामस्थांनी यापूर्वी 28 जुलै रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि शालेय शिक्षण विभागाकडे निवेदन देऊन येथील शिक्षकांच्या रिक्त जागेवर शिक्षक देण्याची मागणी केली होती। यानंतरही कोणतीही कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांनी हे पाऊल उचलले आहे। बोडखा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मराठी आणि उर्दू माध्यमाच्या इयत्ता 1ली ते 7वी पर्यंतच्या वर्गामध्ये एकूण 231 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। यामध्ये मराठी माध्यमात 128 तर उर्दू माध्यमात 103 विद्यार्थ्यांचा समावेश आहे। मराठी माध्यमासाठी 6 शिक्षक पदे मंजूर असून त्यापैकी 3 पदे रिक्त आहेत। तसेच एक शिक्षक बीएलओ कामावर असल्याने केवळ 2 शिक्षकांवर 1ली ते 7वी पर्यंतच्या सर्व वर्गाची जबाबदारी आहे। उर्दू माध्यमासाठी 5 पदे मंजूर असून केवळ 2 शिक्षक कार्यरत असून 3 पदे रिक्त आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावीत अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशाराही ग्रामस्थांनी दिलाय। या प्रसंगी सविता सोनवणे, मुस्तफा पटेल, जाकीर इमाम शाह, सरपंच चेअरमन काकासाहेब लोंढे, उपसरपंच प्रकाश जाधव, सुनील शिंदे, एकनाथ जाधव, अफ्ताब शाह, अक्रम पटेल, बाळू सोनवणे यांच्यासह ग्रामस्थ आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सय्यद लाल, एमसीएन न्यूज, बाजार सावंगी, खुलताबाद। शेतकऱ्यांनी असा निर्णय घेतला की शाळेवरती जर शिक्षक नसेल तर मग ह्या विद्यार्थ्यांनी नेमकं शिकायचं काय। परिस्थिती बघितली तर शाळेमध्ये आल्याच्या नंतर एका वर्गामध्ये सगळे विद्यार्थी जमा होते आणि त्या वर्गामध्ये सिनियर विद्यार्थी लहान म्हणजे ज्युनियर विद्यार्थ्यांना शिकवत होते। अशी परिस्थिती शाळेची झाली। त्या निमित्ताने आम्ही हा निर्णय घेतला की जोपर्यंत शिक्षक येत नाही तोपर्यंत ह्या मुलांना इथं दंगामस्ती किंवा मग शिक्षण न देता थांबवण्यापेक्षा त्यांना घरी सोडावं आणि जोपर्यंत शिक्षक आम्हाला मिळणार नाही तोपर्यंत आम्ही शाळा भरू देणार नाही असं सगळ्या गावकऱ्यांनी मिळून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे। विद्यार्थ्यांचे भविष्याला खूप मोठा धोका निर्माण झालेला आहे। आमच्या वर्ग मराठी माध्यमामध्ये 3 शिक्षकांची गरज आहे आणि उर्दू माध्यमामध्ये एकूण 3 शिक्षकांची गरज आहे। तर येणाऱ्या काळात जर आम्हाला शिक्षक जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमची शाळा बंद ठेवणार आहे असं आम्ही सर्व गावकऱ्यांनी पवित्रा घेतलेले आहे। यासाठी आमच्या पूर्ण गावकऱ्यांचं आम्हाला सहकार्य आहे।